कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून बेळगावमध्ये सुरुवात होते आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांनी बेळगावमध्ये महामेळाव्याचं आयोजन आहे ते केलेलं आहे। याच बेळगावमधील व्हॅक्सिन मैदानावर महामेळाव्यासाठी एकत्रित येण्याचं आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात आलेलं आहे। मात्र आपण बघतोय कर्नाटक सरकारकडून अजूनही मराठी भाषिकांवर ही दडपशाही सुरूच असल्याचं पाहायला मिळते, कारण या महामेळाव्यासाठी परवानगी आहे ती सरकारकडून नाकारण्यात आली आहे। तर दुसऱ्या बाजूला ह्याच मैदानावर उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्णतः संचारबंदी आहे ती असणार आहे। एकूणच आपण बघतो या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर व्हॅक्सिन मैदान परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचा कोणताही पदाधिकारी आज किंवा उद्या या सगळ्या मैदानाच्या परिसरामध्ये येणार नाही याची खबरदारी जी आहे ती कर्नाटक प्रशासनाकडून घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर आपण बघितलं तर ज्या दिवशी हिवाळी अधिवेशनाला बेळगावमध्ये सुरुवात होते त्याच दिवशी महामेळावा हा एकीकरण समितीकडून दरवर्षी घेतला जात असतो। मात्र यावर्षी देखील कर्नाटक सरकारकडून या सगळ्याला परवानगी नाकारल्याचा आणि कुठेतरी दडपशाही सुरूच असल्याचं पाहायला मिळते। मात्र दडपशाही केली किंवा संचारबंदी जरी लागू केली तरी ही सगळी संचारबंदी झुगारून आम्ही हा महामेळावा घेणार अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो महाराष्ट्र एकीकरण समितीनं दिलेला आहे आणि त्यामुळे उद्या ह्या सगळ्या एकूणच तणावपूर्ण परिस्थितीमध्ये हा महामेळावा होणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय जरी एका बाजूला ही सगळी संचारबंदी लागू केली असली तरी दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र एकीकरण समिती मात्र उद्या याच व्हॅक्सिन मैदानावर महामेळावा घेण्यासाठी ठाम असल्याचं पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, बेळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।